नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजना यामध्ये काही बदल करण्यात आले आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना ही योजना चालवली जाते। यामध्ये जे विधवा महिला आहेत, अपंग आहेत, परित्यक्त्या आहेत त्यांना पेन्शन दिली जाते। अर्ज करणारी व्यक्ती ही दुर्बल घटकातील असावी तसेच निराधार असावी तरच या योजनेमध्ये अर्ज भरता येणार आहे। तसेच श्रावणबाळ पेन्शन योजना ही योजना सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागामार्फत चालवली जाते। मग महाराष्ट्रामध्ये ज्यांचे वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि गरीब आहेत म्हणजे दुर्बल घटकातील आहे त्यांना या योजनेमध्ये अर्ज भरता येणार आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। इथून पुढे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ पेन्शन योजना ही पेन्शन पुढे चालवण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रे द्यावी लागणार आहे। मग काही महत्त्वाची कागदपत्रे दिल्यानंतर तुमची पेन्शन ही चालू राहणार आहे। मग शासनामार्फत मार्च महिन्यामध्ये एक GR येऊन गेला आहे। या GR मध्ये स्पष्ट सांगितले आहे की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ पेन्शन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना चालू असणारे 1,500 रुपये हे पेन्शन आता DBT मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाने महा-IT सोबत करार केलेला आहे। मग लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने सूचित केले आहे की लवकरात लवकर त्यांनी त्यांचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडावे, म्हणजेच आधार कार्ड सीडिंग करून घ्यावे। तर मग मित्रांनो, या एक काही कागदपत्र आहेत। तर मग आपण आधार कार्ड, मोबाईल नंबर, आधार कार्डशी लिंक असलेला बँक पासबुक, आधार कार्डशी सीडिंग असलेला हे महत्त्वाचे कागदपत्र आपण तलाठी कार्यालयात किंवा तहसील ऑफिस संजय गांधी विभाग या ठिकाणी आपण जमा केलेले असणारच आहे किंवा नसेल केले तर आपण त्या ठिकाणी जमा करा। तर मग मित्रांनो, या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही आता सर्व कागद जमा केले आहेत, सर्व गोष्टी केल्या आहेत। तुम्ही घरी बसून 2 मिनिटात चेक करू शकता की तुमचे अकाउंट हे आधार सीडिंग झालेले आहे किंवा नाही। तर मग मित्रांनो, आपल्या आधार कार्ड सोबत कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे आपण घर बसल्या या ठिकाणी चेक करू शकतो। म्हणजे आपल्या आधार कार्डला कोणकोणते अकाउंट लिंक आहे। मग एक असेल तर एक अकाउंट दाखवेल, 2 असतील तर 2 अकाउंट या ठिकाणी आधार कार्डला लिंक असलेले दाखवणार आहे। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आम्ही घेऊन येत असतो। तर मग बघूया बँक अकाउंट आधार सीडिंग आहे किंवा नाही, किंवा आपल्या आधारला कोणते बँक अकाउंट आधार सीडिंग केलेले आहेत। तर या ठिकाणी आपण बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी गुगलवर आल्यानंतर आधार कार्डची महत्त्वाची जी वेबसाईट आहे ती म्हणजे या ठिकाणी माय आधार या ठिकाणी तुम्ही टाका। मग माय आधार हे टाकल्यानंतर किंवा माय आधार लॉग इन टाकलं तर डायरेक्ट तुम्हाला लॉग इन असं पुढील प्रमाणे पेज ओपन होईल। मग त्या ठिकाणी लॉग इन पर्यायाला क्लिक करा। लॉग इन पर्यायाला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी स्वतःचे आधार कार्ड नंबर टाकावा। मग नंतर त्या ठिकाणी कॅप्चा कोड टाकावा। मग कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपण त्या ठिकाणी गेट OTP ला क्लिक करायचं। मग गेट OTP ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल आणि गेट OTP त्या ठिकाणी OTP येईल तुमच्या मोबाईलवर, जो मोबाईल नंबर तुमच्या त्या ठिकाणी कनेक्ट आहे आधार कार्ड सोबत। मग त्याच्यावरचा OTP त्या ठिकाणी टाकायचा आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पर्याय ओपन होतील। त्या ठिकाणी आपण सर्व्हिस या ठिकाणी क्लिक करायचं आहे। मग सर्व्हिसच्या पर्यायात गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसेल की बँक सीडिंग स्टेटस बघण्यासाठी त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग स्टेटस क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची विंडो ओपन होईल आणि आपले अकाउंट नंबर, कोणकोणते अकाउंट नंबर त्या ठिकाणी लिंक आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळेल। तर मग मित्रांनो, अशाच प्रकारे तुमचं ही अकाउंट नंबर हे आधार सीडिंग झालेलं आहे किंवा नाही ते तुम्ही चेक करू शकता। त्यासाठी असे सोप्या पद्धतीने आपण चेक करून घ्या। जर नसेल झालेलं तर काही काळजी करू नका, फक्त आपलं जाऊन बँकेत जाऊन परत NPCI हा फॉर्म भरायचा किंवा त्या ठिकाणी त्यांना सांगायचं ही
पेन्शन आता लवकरच मिळणार आहे। मागील सर्व महिन्यांची पेन्शन एकत्रच देण्यात येणार आहे। त्यामुळे आता ही DBTची प्रोसेस कंप्लीट होत आलेली आहे। मग DBTची प्रोसेस फक्त एवढाच महिना तुम्हाला त्रास होईल, पण याच्यानंतर तुम्हाला महिन्याच्या महिना या ठिकाणी पैसे मिळत राहणार आहे। मित्रांनो, थोडा धीर धरा, आपल्याला नक्कीच या ठिकाणी पेन्शन दिली जाणार आहे। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। चला तर भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।